तर राज्य सरकारने आपल्या लाडक्या बहिणींसाठी कर्ज देण्याची जे सुविधा आहे ते आता उपलब्ध करून दिली आहे। तर त्या दिवशीच राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी एका भाषणामध्ये म्हटलं आहे की आपल्या लाडक्या बहिणींसाठी आता कर्ज उपलब्ध होणार आहे। पण जे कर्ज आहे ते आहे 30 ते 40 हजार रुपये आणि ते 1 कोटी महिलांना मिळणार आहे। तर त्या लाडक्या बहिणींनी हे 30 ते 40 हजार रुपये कर्ज घेऊन त्याचं काय करणार आहे, म्हणजे छोटासा उद्योगधंदा काहीतरी सुरू करावा या उद्देशाने राज्य सरकारने हे जे कर्ज आहे ते कर्जाला मंजुरी दिली आहे। येत्या काही महिन्यामध्ये त्या कर्जाला मंजुरी पण मिळेल। पण सध्या 1 कोटी महिलांना हे कर्ज मिळणार आहे। तर ते कर्ज केव्हापासून लागू होणार आहे आणि कोणत्या लाडक्या बहिणींना मिळणार आहे, तर ही सगळी माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। त्याचबरोबर त्या कर्जाचा आपण काय करू शकतो ती पण थोडीफार माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। तर नमस्कार मंडळी, मी प्रवीण शंभरकर, तुम्ही बघत आहात खेड्यातील मुलगा। तर राज्य सरकारने लाडक्या बहिणींसाठी जे कर्ज उपलब्ध करून देत आहे 30 ते 40 हजार रुपये 1 कोटी महिलांना, तर लाडक्या ज्या बहिणी आहेत त्यांचे अर्ज ज्यांचे पात्र आहेत त्या सरासरी 2.5 कोटी महिला आहेत। 2.5 कोटी महिलांपैकी 1 कोटी महिलांना हे जे कर्ज आहे ते उपलब्ध करून दिलं जाणार आहे। तर त्याचे कर्जाची रक्कम आहे ते 30 ते 40 हजार रुपये आहे। त्या 30 ते 40 हजार रुपयामध्ये आपला छोटासा उद्योगधंदा करावा यासाठी राज्य सरकार लाडक्या बहिणींना कर्ज उपलब्ध करून देत आहे। पण भरपूर महिलांच्या मनामध्ये असे प्रश्न आहेत की ते 30 ते 40 हजार रुपयामध्ये कोणता आपला उद्योगधंदा टाकावा। कारण समजा एक उद्योगधंदा टाकायला गेला तर त्यासाठी एक जागा लागते, छोटंसं दुकान पण बांधावं लागते, त्याच्यामध्ये 40 ते 50 हजार रुपये लागतात आणि आपण सामान कुठून घ्यायचं, तर हा पण विचार आहे लाडक्या बहिणींच्या मनामध्ये। अजितदादा पवार यांनी त्या दिवशीच्या एका भाषणामध्ये म्हटलं आहे की 1 कोटी लाडक्या बहिणींना आपण कर्ज उपलब्ध करून देणार आहोत। एवढ्यातच आपण थांबणार नाही की दर महिन्याला 1500 रुपये देऊ। तर ते जे तुम्ही समजा लाडक्या बहिणींनी कर्ज उचललं तर ते तुम्ही फेडाल कसे, तर बघा तुम्ही समजा 30 ते 40 हजार रुपये कर्ज समजा उचललं, काही येत्या पुढच्या महिन्यामध्ये हे लागू होणार आहे, 1 कोटी महिलांना हे कर्ज मिळणार आहे। तर बघा तुम्ही समजा कर्ज उचललं 40 हजार रुपये समजा तुम्ही कर्ज उचललं तर ते फेडणार कसं, तर बघा तुम्हाला फेडायची काही गरज नाही, ते द्यायची काही गरज नाही। काही बँका यापुढे आल्या आहेत, तुमचे ज्या पण बँकेमध्ये खातं आहे, ज्या लाडक्या बहिणीचे जे पैसे तुमच्या बँकेमध्ये येतात त्याच बँकेकडून कर्ज उपलब्ध होणार आहे। काही बँका समोर आल्या आहेत, काही बँका समोर आल्या आहेत पण अशाच काही येत नाही, काही त्यांना फायदा होत असेल त्या बँकांना तेव्हाच येतात। कारण कसं आहे, जे तुम्हाला लाडक्या बहिणीचे 1500 रुपये दर महिन्याला मिळतात त्याच्यामधूनच तुम्ही जे कर्ज उचलणार आहात त्याच्यामधूनच दर महिन्याला पैसे कट होणार आहेत। ज्या बहिणींनी पण कर्ज उचललं तर बघा किती कट होणार आहे, तर बघा माझ्या मताने सरासरी 1000 रुपये दर महिन्याला कट होतील। 1000 रुपये कट होऊन तुम्हाला 500 रुपये तुमच्याकडे मिळतील। दर महिन्याला जे लाडकी बहीण योजनेचे 1500 रुपये तुम्हाला मिळतात त्याच्यामधून 1000 रुपये कट होतील आणि 500 रुपये तुम्हाला मिळेल। म्हणजे जे तुम्ही 40 हजार रुपये कर्ज उचललं तर ते 40 महिन्यामध्ये तुम्हाला आपोआप त्याच महिन्यामधून कट होऊन फेडणार आहात। तुम्हाला 1 रुपया भरण्याची गरज नाही, जे लाडकी बहीण योजनेचे पैसे येतील त्याच्यामधून तुमचे कट होतील। तर ही जी योजना आहे जे कर्जाची जी उपलब्ध आहे ते पुढच्या महिन्यापासून लागू होणार आहे। तर कोणत्या महिलांना मिळणार आहे, ज्याचे उत्पन्न फारच कमी आहे, 30 हजार रुपये 40 हजार रुपये, ज्यांचे उत्पन्न आहे 50 हजार रुपये किंवा 1 लाखापर्यंत, त्या बहिणींना हे कर्ज उपलब्ध होणार आहे। 1 कोटी महिलांना हे जे कर्ज आहे 30 ते 40 हजार रुपये ते मिळणार आहे असं अजितदादा पवार यांनी म्हटलं आहे। तर ते पुढच्या महिन्यापासून लागू होणार आहे। तर छोटा मोठासा काही किराणा दुकान टाका, काही दुसरा उद्योगधंदा तुम्ही कोणताही पण तुम्ही करू शकता, काही थोडा हातभार लागू शकतो। पण भरपूर महिलांना असा एक प्रश्न आहे की कोणता धंदा करावा। किराणा माल समजा आपण किराणाचं दुकान टाकलं तर ते दुकान उभारायला 40-50 हजार रुपये लागतात, छोटंसं समजा आपण उभारलं तरी, तर त्याच्यामध्ये 30 ते 40 हजार रुपये तसेच जातात। तर माल काय न घ्यायचा हा पण विचार आहे। कर्ज तर उपलब्ध करून देत आहे, सरासरी माझ्या मताने तर 1 लाख रुपये कर्ज उपलब्ध करून द्यावे अशी माझी सरकारला विनंती आहे। कारण 30 ते 40 हजार रुपयामध्ये काहीच होत नाही, बरोबर आहे, 30 ते 40 हजार रुपये काहीच होत नाही। तर माझ्या मताने असं वाटत आहे की जे कर्ज आहे त्याची रक्कम वाढवण्यात यावी, 1 लाखापर्यंत कर्ज उपलब्ध करून देण्यात यावं असं मला वाटत आहे। आता तुमच्या मताने काय वाटत आहे तुम्हाला माहीत। तर बघा हे कर्ज आता लवकरच पुढच्या महिन्यापासून 1 कोटी महिलांना मिळणार आहे। तर कोणत्या महिला पात्र आहेत ते पण मी सांगितलं आहे, ज्यांचं उत्पन्न 30 हजारापासून 1 लाखापर्यंत आहे त्यांनाच हे कर्ज उपलब्ध आहे। 1 कोटी, कारण सरासरी लाडक्या बहिणी ज्या आहेत ज्यांचे अर्ज पात्र आहेत
म्हणजे लाडक्या बहिणींना महिना मिळतो, तर त्या महिलांची संख्या आहे 2.5 कोटी आहे आणि 1 कोटीच महिलांना हे कर्ज उपलब्ध होणार आहे. ठीक आहे. तर मला तर वाटते त्याच्यामधून अजून काही लाडक्या बहिणी बाद होणार आहेत. कोणाकडे 4 व्हीलर असेल, कोणाकडे उत्पन्न जास्त असेल, त्याच्यामधून अजून काही महिला बाद होणार आहेत. तर त्याच्यामधूनच जे आहे लाडक्या बहिणींना 1 कोटी महिलांना कर्ज मिळणार आहे. 30 ते 40 हजार रुपये मिळणार आहे. जसं फॉर्म सुरू झाले तसंच आपल्या चॅनलवरती व्हिडिओ येऊन जाईल, टेन्शन घेऊ नका. ठीक आहे. तर मंडळी, हीच होती आजची माहिती. तर मंडळी, आजचा व्हिडिओ कसा वाटला आणि तुम्हाला जर माहिती समजली असेल आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करून माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला मंडळी, अशीच नवनवीन माहिती आणि योजनाबद्दल माहिती घेऊन भेटूया आपण उद्याला. नमस्कार.